पुणे महापालिकेचा थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर 2025 पासून अभय योजना सुरू केली आहे. यामध्ये मिळकत कराच्या थकबाकीवर 75% सवलत दिली जात आहे. महापालिका प्रशासनाने मिळकत कर वसुलीसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला आता पुढील महिन्यात 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अभय योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी सर्वपक्षीय सभासदांनी सर्वसाधारण सभेत केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अभय योजना 15 मार्चपर्यंत सुरू राहील असंही जाहीर केले. महापालिकेच्या सभासदांनी केलेल्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात येत असून मिळकत कराची थकबाकी प्रलंबित असलेल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त राम यांनी केलं आहे. त्यामुळे आता 1 महिना थकबाकीदारांना सवलतीच्या दराने थकलेला मिळकत कर भरण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. सभेला सुरुवात होताच महापालिका प्रशासनाने थकीत मिळकत कर वसुलीसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र अद्यापही अनेकांनी याचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळे या योजनेला 1 महिना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी त्याला पाठिंबा दिला. दरम्यान काही नगरसेवकांनी विरोधी भूमिका मांडत ही मुदतवाढ नियमितपणे कर भरणाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी या योजनेअंतर्गत दंड आणि व्याजात सवलत देण्यात येत असल्याने वर्षानुवर्ष थकलेला मिळकत कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र आता मुदत संपत आल्याने अनेक करदाते संभ्रमात असल्याची स्थिती निर्माण झाली असून मुदतवाढ मिळाल्यास थकबाकीदारांकडून कर भरण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल असा दावा काही सदस्यांनी केला आहे. महापालिकेच्या महसूल वाढीसाठी अभय योजनेला मुदतवाढ आवश्यक आहे. अभय योजनेच्या मुदतवाढीबाबत महापौर आणि प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर बिडकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देऊन अभय योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मिळकत कराची थकबाकी भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अभय योजनेला 1 महिन्यांनी मुदतवाढ दिल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होतानाच पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. या योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. या योजनेला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. सभासदांच्या भावनांचा विचार करून आणि महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अभय योजनेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहेत.